आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। शिंदखेडा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भव्य बैलगाडा मोर्चानं तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला। तहसील कार्यालय या ठिकाणी बैलगाडा मोर्चा काढण्यात आला होता। या ठिकाणी 2025 खरीप पीक विमा हा विचित शेतकऱ्यांना भेटला आहे। त्या अनुषंगाने 1 वर्षापासून शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटलाच नाहीये। त्या विषयाने तहसील महोदय यांनी कृषी अधिकारी यांना त्यांच्या याच्याने झापून 1 महिन्याचा कालावधी दिला आहे की शेतकऱ्यांना येत्या 1 महिन्यामध्ये पीक विमा यांच्या खात्यात पडायला पाहिजे, अन्यथा आम्ही या 12 जुलैला इथं उपोषणाला बसणार असं आम्ही त्यांना या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे। यावेळी तहसीलदारांनी देखील पीक विमा या तहसीलदारांनी सुद्धा या पीक विमासाठी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे। मोर्चा आज तहसील सिंदखेडा कार्यालयात आम्ही धडक दिला आहे। या ठिकाणी 2025 खरीप पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळाला नाहीये। त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की आम्ही 12 तारखेला सिंदखेडा तहसीलला मोर्चा काढू। त्या अनुषंगाने कृषी अधिकारी यांना बोलून त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली आहे की 1 महिन्यात जर तुम्ही यांना पीक विमा दिला नाही तर आम्ही तुमच्यावर संबंधित गुन्हे दाखल करू व तुमच्यावर मोठी कारवाई करण्यात यावी असं तहसीलदार साहेबांनी निवेदन दिले आहे। तरीच 2025 मध्ये जे पीक विमा आहे या लोकांना व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळण्यात यावा हीच आमची मागणी आहे।